दुसरा राजे अध्याय 1 अहाबाच्या मृत्यूनंतर मोवाब इस्रायलावर उलटला। अहजा हा शोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला। त्याने जासुदास अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न करा की मी या दुखण्यातून बरा होईन काय। इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलिया तिशबी यास म्हणाला, उठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदास जाऊन गाठ आणि विचार, तुम्ही एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न कराव्यास चालला आहात ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय। यास्तव परमेश्वर अहजास म्हणतो, ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील। असे बोलून एलिया चालता झाला। जासूद राजाकडे परत गेले तेव्हा त्याने त्यास विचारिले, तुम्ही परत आला ते का म्हणून। त्यांनी त्यास सांगितले, एका मनुष्याने आम्हास वाटेत गाठून सांगितले की ज्या राजाने तुम्हास पाठविले आहे त्याचकडे परत जा व त्यास सांगा, परमेश्वर म्हणतो, तू एक्रोन येथले दैवत बाल जबूब यास प्रश्न कराव्यास मनुष्य पाठविले ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय। तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील। त्याने त्यास विचारिले, ज्या मनुष्याने तुम्हास गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता। ते म्हणाले, त्याच्या अंगात केसाचा झगा होता व त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता। तो म्हणाला, तो एलिया तिशबीच। यावर राजाने 50 एका नायकास 50 शिपाई देऊन एलियाकडे पाठविले। एलिया होता तेथे जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो पर्वत शिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला। तो त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे, खाली उतरून ये। एलियाने त्या 50 नायकास म्हटले, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो। तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले। मग राजाने त्याचकडे पुन्हा 50 एका नायकास 50 शिपाई देऊन पाठविले। तो जाऊन त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे, तू लवकर खाली उतरून ये। एलिया त्यास म्हणाला, मी देवाचा माणूस असेन तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो। तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले। मग राजाने तिसऱ्यांदा 50 एका नायकास 50 शिपाई देऊन पाठविले। ह्या तिसऱ्या 50 नायकाने जाऊन एलिया पुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, अहो देवाचे माणूस, माझा प्राण व ह्या आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मौल्यवान वाटोत। पहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले 2 नायक व त्यांचे 50 शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मौल्यवान वाटो। परमेश्वराचा देवदूत एलियास म्हणाला, खाली उतरून त्याच्याबरोबर जा, भिऊ नको। तेव्हा एलिया उठून खाली उतरून त्याच्याबरोबर राजाकडे गेला। त्याने त्यास म्हटले, एक्रोन येथले दैवत बाल जबूब याला प्रश्न कराव्यास तू जासूद पाठविले ते इस्रायलात देव नाही म्हणून की काय। यास्तव ज्या बिछाण्यावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील। एलियाने सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो मरण पावला। त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या जागी यहोराम हा राजा झाला। यहुदाचा राजा यहोशाफाट याचा पुत्र यहोराम याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी हे झाले। अहजाने केलेल्या बाकीच्या गोष्टींचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय। दुसरा राजे अध्याय 2 परमेश्वराने एलियास वावटळीच्या द्वारे स्वर्गास घेऊन जाण्याचा समय आला त्यावेळी एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता। एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, तर तू येथेच थांब। अलिशा म्हणाला,
परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडावयाचा नाही. मग ते बेथेल येथे गेले. बेथेलातल्या संदेष्ट्यांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया त्यास म्हणाला, अलिशा, परमेश्वर मला यरीहोस पाठवित आहे, तर तू येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचा नाही. मग ते यरीहोस गेले. यरीहोतील संदेष्ट्यांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा. एलिया त्यास म्हणाला, परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवित आहे, तू येथेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचा नाही. मग ते दोघे पुढे चालले. संदेष्ट्यांचे 50 शिष्य येऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले. एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारिली, तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझसाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा. एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघास अलग केले. एलिया वावटळीतून स्वर्गास गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा, माझ्या बापा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे 2-2 तुकडे केले. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता, तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे? त्याने तो पाण्यावर मारिताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला. यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठायी उतरला आहे. त्यांनी समोर येऊन त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले. ते त्यास म्हणाले, ऐका, आपल्या सेवकांजवळ 50 बळकट पुरुष आहेत. आपल्या स्वामीचा शोध करण्यास त्यास जाऊ द्या. परमेश्वराच्या आत्म्याने त्यास उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोऱ्यात टाकिले असेल. तो म्हणाला, कोणास पाठवू नका. त्यांनी त्यास एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, पाठवा. त्यांनी 50 पुरुष पाठविले. त्यांनी त्याचा 3 दिवस शोध केला, पण त्यास तो सापडला नाही. ते परत आले तेव्हा तो यरीहो येथे होता. तो त्यास म्हणाला, जाऊ नका असे मी तुम्हास सांगितले नव्हते काय? त्या नगरचे रहिवासी अलिशास म्हणाले, पहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे. हे आमच्या स्वामीस दिसतच आहे. पण येथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही. त्याने म्हटले, एक नवे पात्र मजकडे आणा व त्यात मीठ घाला. त्यांनी ते त्याजकडे आणले. मग तो पाण्याच्या झऱ्यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करीतो. यापुढे याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही. अलिशाच्या या वचनानुसार ते पाणी चांगले झाले. ते आजवर तसेच आहे. तो तेथून वरती बेथेलकडे चालला. तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, अरे टकल्या, चालता हो. त्याने मागे वळून त्याजकडे पाहिले व परमेश्वराचे नाम घेऊन त्यास शाप दिला. तेव्हा वनातून 2 अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यातल्या 42 पोरास फाडून टाकले. तो तेथून निघून
कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोमरोनास माघारी गेला. दुसरा राजे अध्याय 3. यहुदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम शोमरोनात राज्य करू लागला. त्याने 12 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापा इतके केले नाही. कारण त्याच्या बापाने केलेला बाल मूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकिला. तरी जी पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून करविली त्याचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडिली नाहीत. मोवाबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता. तो इस्रायलाच्या राजास 1,00,000 कोकरांची व 1,00,000 एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे. अहाब मेल्यावर मोवाबाचा राजा इस्रायलाच्या राजावर उलटला. त्या समयी यहोराम राजाने शोमरोनातून बाहेर निघून सर्व इस्रायलांची जमवाजमव केली. त्याने जाऊन यहुदाचा राजा यहोशाफाट यास असा निरोप पाठविला की मोवाबाचा राजा मजवर उलटला आहे, तर त्याच्याशी लढाव्यास आपण मजबरोबर येता काय? तो म्हणाला, हो, मी येतो. आपण आणि मी एकच. माझे लोक ते आपले लोक, माझे घोडे ते आपले घोडे. त्याने विचारिले, कोणत्या मार्गाने आपण जावे? त्याने म्हटले, अदोमी रानाच्या वाटेने. त्याप्रमाणे इस्रायलाचा राजा, यहुदाचा राजा आणि अदोमाचा राजा यांनी कूच केले. त्यांनी वळसा घेऊन 7 मजला केल्यानंतर सर्व सेना व त्यांच्याबरोबर असलेली जनावरे यास पिण्यास पाणी मिळेना. तेव्हा इस्रायलाचा राजा म्हणाला, अरे रे, ह्या 3 राजांना मोवाबाच्या हाती द्यावे, म्हणूनच परमेश्वराने त्यास एकवट केले आहे. तेव्हा यहोशाफाट म्हणाला, ज्याच्याद्वारे आपणास परमेश्वराला प्रश्न करिता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय? इस्रायलाच्या राजाच्या सेवकापैकी एकाने सांगितले, एलियाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलिशा येथे आहे. यहोशाफाट म्हणाला, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होत असते. मग इस्रायलाचा राजा यहोशाफाट व अदोमाचा राजा हे त्याचकडे गेले. अलिशा इस्रायलाच्या राजास म्हणाला, मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्ट्यांकडे जा. इस्रायलाचा राजा त्यास म्हणाला, नाही, नाही. ह्या 3 राजांना मोवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यास एकवट केले आहे. अलिशा म्हणाला, ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ, येथे असलेला यहुदाचा राजा यहोशाफाट याला मी मान देत नसतो, तर मी तुझकडे ढुंकूनही पाहिले नसते. आता एखादा वाजंत्री घेऊन या. वाजंत्री वाद्य वाजवीत असता परमेश्वराचा हस्त अलिशावर आला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, या खोऱ्यात जिकडे तिकडे खळगे खणा. परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पर्जन्य तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमची पाठाळे आणि जनावरे पाणी पितील. परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे. तो मोवाबी लोकास तुमच्या हाती देईल. तेव्हा तुम्ही प्रत्येक तटबंदी नगराचा व प्रत्येक निवडक नगराचा विध्वंस करा. चांगला वृक्ष असेल तेवढा तोडा. सर्व पाण्याचे कूप बुजवून टाका व दगड टाकून सर्व उत्तम शेतींची नासाडी करा. सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला. राजे एकवट होऊन आपल्याशी लढाई करण्यास येत आहेत हे मोवाबी लोकांनी ऐकले, तेव्हा जितके मोवाबी लढाईला कमर बांधण्यास लायक होते तितके व त्याहून अधिक वयाचे सगळे एकवट होऊन सीमेवर उभे राहिले. दुसऱ्या दिवशी ते पहाटेस उठले आणि सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे मोवाबी लोकास ते दुरून रक्तासारखे भासले. ते म्हणाले, ते रक्तच आहे. त्या राजांचा नाश झाला आहे. त्यांनी एकमेकास मारून टाकिले आहे यात संशय नाही. तर मोवाब्यांनो, लूट कराव्यास चला. मोवाबी इस्रायलाच्या छावणी नजीक आले तेव्हा इस्रायलांनी उठून
त्यास मार दिला आणि ते त्यांच्यापुढून पळाले. इस्रायल त्यास मारीत मारीत त्यांच्या देशात शिरले. त्यांनी नगराचा विध्वंस केला. सर्व चांगल्या चांगल्या शेतात प्रत्येक पुरुषाने दगड फेकले. त्यांनी ती दगडांनी भरून टाकली. पाण्याचे सर्व कूप बुजविले. सर्व चांगली झाडे तोडून टाकली. कीर हरेसेत येथे त्यांनी दगडांशिवाय काही एक राहू दिले नाही. गोफणदारांनी घेरून त्याचा विध्वंस केला. युद्धात आपण अगदी जेर झालो असे मोवाबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने 700 धारकरी बरोबर घेऊन अदोमाच्या राजाकडे जाण्यासाठी घेरा फोडण्याचा यत्न केला, पण त्याचे काही चालले नाही. तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज यास नेऊन तटावर त्यास होम केला. यावरून इस्रायलांवर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले. दुसरा राजे अध्याय 4. एकदा संदेष्ट्यांच्या शिष्याच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाऱ्हाणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. अलिशाने तिला विचारिले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याजपासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणीत ती भरीत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी 1 भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढावयाचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लाविले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी 1 खाट, 1 मेज, 1 खुर्ची व 1 समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. त्याने आपला सेवक गेहजी यास म्हटले, त्या शुनेमकरीणीस बोलावून आण. त्याने तिला बोलाविले आणि ती येऊन त्याच्यापुढे उभी राहिली. तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची निगा करण्यात एवढी मोठी तत्परता दाखविली, तुझ्या प्रित्यर्थ मी काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकात नांदत आहे. त्याने आपल्या सेवकाला विचारिले, हिच्या प्रित्यर्थ काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही. तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. ती म्हणाली, छे छे, माझे स्वामी, देवाचे माणूस, आपल्या दासीची वंचना करू नका. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनरपी आला तेव्हा तिला पुत्र झाला. तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करीत होते. तेथे तो बाहेर कापणाऱ्यांकडे आपल्या बापाकडे गेला. तो आपल्या बापास म्हणाला, अरे रे, माझे डोके, माझे डोके. त्याने आपल्या चाकरास सांगितले, यास त्याच्या आईकडे उचलून ने. त्याने त्यास त्याच्या आईकडे नेले. तो 2 प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला.
तेव्हा तिने त्यास वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेविले व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली. आपल्या नवऱ्यास हाक मारून ती म्हणाली, एक नोकर व एक गाढव लवकर माझ्याकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते. तो म्हणाला, तू आज त्याचकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बात नाही. ती म्हणाली, काही चिंता नाही. गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि नोकरास म्हणाली, तू हे एकसारखे हाकीत ने. मी सांगितल्या वाचून ते हाकण्याचे सोडू नको. मार्ग क्रमिता क्रमिता ती कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहोचली. तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी यास म्हणाला, ती पहा शुनेम करीण. धाव, तिला सामोरा जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना? तिने म्हटले, सर्व खुशाल आहेत. डोंगर चढून देवाच्या माणसापाशी आल्यावर तिने त्याचे पाय धरिले. गेहजी तिला एकीकडे लोटावयास जवळ गेला तेव्हा देवाचा माणूस त्यास म्हणाला, तिला हात लावू नको, तिचे मन व्याकुळ झाले आहे. परमेश्वराने ही गोष्ट मजपासून लपवली आहे, कळविली नाही. ती म्हणाली, मी स्वामींकडे पुत्राचा वर मागितला होता काय? माझी वंचना करू नका असेच मी म्हटले होते ना. तेव्हा अलीशा गेहजीस म्हणाला, कमर बांध आणि माझी काठी हाती घेऊन निघ. वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नको. कोणी सलाम केल्यास त्यास उलट सलाम करू नको. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडावयाची नाही. तेव्हा तो उठून तिच्या मागून चालला. गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडास काठी लाविली, पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. तो अलीशाकडे परत येऊन म्हणाला, मूल काही जागे होत नाही. अलीशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे असे त्याने पाहिले. मग त्याने एकट्याने आत जाऊन दार लावून घेतले व परमेश्वराची प्रार्थना केली. माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्यांना, आपले हात त्याच्या हातांना लाविले. त्याच्यावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाच्या देहास ऊब आली. मग त्याला सोडून तो घरात इकडे तिकडे फिरू लागला व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली. तेव्हा मुलाने 7 वेळा शिंकून डोळे उघडले. तेव्हा त्याने गेहजीस हाक मारून सांगितले, त्या शुनेमकरीणीस बोलाव. त्याने बोलाविल्यावर ती त्याचकडे आली. तो तिला म्हणाला, आपल्या पुत्राला उचलून घे. ती आत जाऊन त्याच्या पाया पडली. त्याला जमिनीपर्यंत लवून तिने नमन केले. नंतर ती आपल्या मुलास घेऊन बाहेर गेली. अलीशा पुन्हा गिलगालास गेला तेव्हा देशात दुष्काळ पडला होता आणि संदेष्ट्यांचे शिष्य त्याच्या समोर बसले असता त्याने आपल्या सेवकास सांगितले, चुलीवर मोठे बहुगुणे ठेवून संदेष्ट्यांच्या शिष्यांसाठी शाकभाजी रांध. तेव्हा एक माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा कराव्यास गेला असता त्याला एक रानवेल सापडली. तिच्यावरील कडू इंद्रायणे तोडून त्याने ओटीत भरून आणली. ती चिरून त्या शाकभाजीच्या बहुगुण्यात घातली. ती कडू होती हे त्यास ठाऊक नव्हते. त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसास वाढिली. ती खाताच लोक ओरडून म्हणाले, देवाच्या माणसा, बहुगुण्यात मरण आहे, त्यांच्याने ते खाववेना. अलीशा म्हणाला, थोडे सपीठ आण. ते त्याने त्या बहुगुण्यात टाकून त्यास म्हटले, आता ह्या लोकांना ते वाढा, म्हणजे ते खातील. मग त्या बहुगुण्यात काही अपायकारक पदार्थ राहिला नाही. बाल शालिशा येथला कोणी मनुष्य आपल्या प्रथम उपजातील जवाच्या 20 भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलीशा त्यास म्हणाला, या माणसास हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. त्याचा सेवक म्हणाला, काय 100 माणसास एवढेसे वाटून देऊ? तो म्हणाला, हे लोकास वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.
तेव्हा त्याने ते लोकास वाढिले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर काही उरले. दुसरा राजे अध्याय 5. अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. ती आपल्या धनिनीस म्हणाली, शोमरोनातल्या संदेष्ट्यांची माझ्या धन्यांची गाठ पडती तर किती बरे होते. त्याने त्याचे कोड बरे केले असते. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायल मुलगी असे म्हणत आहे. अरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग, मी इस्रायलाच्या राजास पत्र देतो. मग तो पुरुष 10 किक्कार चांदी, सोन्याची 6000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. त्याने इस्रायलाच्या राजास पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की ह्या पत्राच्याद्वारे आपणाला कळविण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपणाकडे पाठविले आहे. आपण त्याचे कोड बरे करावे. हे पत्र वाचून इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडिली. तो म्हणाला, या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी मजकडे हा माणूस पाठविला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? पहा, विचार करा. हा मजशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडिली हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले. तेव्हा त्याने राजास सांगून पाठविले, तू आपली वस्त्रे का फाडिली? त्याने मजकडे यावे, म्हणजे इस्रायलात संदेष्ट आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्या रथांनिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. दिमिश्कातल्या नद्या अबाना व पर्पर ह्या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारिल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ, मी काही एक घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांच्या ओझ्याची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी, म्हणजे माझा धनी रिम्मोन दैवताच्या मंदिरात पूजा करावयास जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो आणि रिम्मोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्यास मी नमन करीत असतो. ह्याप्रमाणे रिम्मोनाच्या मंदिरात जाऊन मी त्यास नमन करीन, तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी. तो त्यास म्हणाला, आता सुखाने मार्गस्थ हो. तो तेथून निघून थोडी वाट चालून गेला. इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहजी याने विचार केला की अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याचवर दया केली.
परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. मग गेहजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्यास सामोरे जाऊन विचारिले, सर्व काही ठीक आहे ना? गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. माझ्या धन्याने आपल्याला असे सांगावयास पाठविले आहे की, पहा, एफ्राईमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्ट्यांचे 2 शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. नामान म्हणाला, कृपा करून 2 किक्कार घे. त्याने आग्रह करून 2 किक्कार चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखांसह आपल्या 2 सेवकांच्या खांद्यावर ठेविल्या. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले. तो टेकडी नजीक येऊन पोहोचला, तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्यास जा म्हणून सांगितले. मग ते निघून गेले. त्याप्रमाणे तो आत जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलीशा त्यास म्हणाला, गेहजी, तू कोठून आलास? त्याने म्हटले, आपला दास कोठेही गेला नव्हता. तो त्यास म्हणाला, तो पुरुष तुला भेटावयासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला, तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनांचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय? तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. दुसरा राजे अध्याय 6. संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलीशास म्हटले, पहा, आम्ही आपल्यासमोर राहत आहो ते स्थळ फार संकुचित आहे. तर यार्देने तिरी जाऊन तेथून एका एकाने 1 तुळई आणून राहण्यासाठी 1 आश्रम बांधावा म्हणून आम्हाला परवानगी द्या. त्याने म्हटले, बरे, जा. एकाने त्यास म्हटले, कृपा करून आपण आपल्या सेवकांबरोबर या. तो म्हणाला, बरे, येतो. तो त्यांच्याबरोबर गेला. ते यार्देनेपाशी येऊन लाकडे तोडू लागले. एक जण तुळई तोडून पाडीत असता कुऱ्हाड दांड्यातून निसटून पाण्यात पडली. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हाय हाय स्वामी, मी ती मागून आणली होती. देवाच्या माणसाने विचारिले, ती कोठे पडली? त्याने ती जागा दाखविल्यावर अलीशाने 1 लाकूड तोडून तेथे टाकले. तेव्हा लोखंड पाण्यावर तरंगू लागले. त्याने म्हटले, ती काढून घे. मग त्याने हात लांब करून ती घेतली. मग अरामाच्या राजाने इस्रायलाबरोबर युद्ध आरंभिले. त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठविले, सावध रहा, अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको. तेथे अरामी लोक चढाई करून येणार आहेत. तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना इस्रायलाच्या राजास देवाच्या माणसाने केली होती, तेथे त्याने लोक पाठविले. असा आपला बचाव त्याने 1-2दाच नव्हे तर अनेकदा केला. यावरून अरामाच्या राजाचे मन संतापले. त्याने आपल्या सेवकास बोलावून विचारिले, आपल्यातला कोण इस्रायलाच्या राजाच्या पक्षाचा आहे हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय? त्याच्या एका सेवकाने त्यास सांगितले, माझे स्वामीराज, असा कोणी नाही. पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्रायलातला संदेष्टा अलीशा हा इस्रायलाच्या राजास कळवितो. त्याने म्हटले, तो कोठे आहे ते पहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्यास पकडून आणतो. मग तो दोथान येथे आहे अशी त्यास बातमी लागली. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठविले. त्यांनी रातोरात येऊन नगर वेढिले. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? तो म्हणाला, भिऊ नको. त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.
अलिशाने प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडिले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. अरामी लोक अलिशावर चालून आले तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली की, या लोकास आंधळे कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले. अलिशा त्यास म्हणाला, हा रस्ता नव्हे तो रस्ता, व हे नव्हे ते शहर. माझ्या मागून या, म्हणजे ज्या मनुष्याचा तुम्ही शोध करीत आहात त्याचकडे मी तुम्हास घेऊन जातो. मग तो त्यास शोमरोनात घेऊन गेला. ते शोमरोनात आल्यावर अलिशा म्हणाला, परमेश्वरा, या लोकांचे डोळे उघड, यास दिसू दे. परमेश्वराने त्यांचे डोळे उघडिले, त्यास दिसू लागले. तेव्हा आपण शोमरोनामध्ये आहो असे त्यास दिसले. त्यास पाहून इस्रायलाचा राजा अलिशास म्हणाला, बाबा, मी यास मारून टाकू काय? त्याने म्हटले, यास मारू नको. तरवार व धनुष्य यांनी पाडाव केलेल्यास तू मारून टाकीत असतोस काय? यांच्यापुढे अन्नपाणी वाढ, यांना खाऊन पिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. मग त्याने त्यास मोठी मेजवानी दिली. त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्यास निरोप दिला आणि ते आपल्या धन्याकडे गेले. आरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाहीत. त्यानंतर आरामाचा राजा बेन-हदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शोमरोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेस 5 रुपये पडू लागले. इस्रायलाचा राजा तटावर फिरत असता एका स्त्रीने ओरडून त्यास म्हटले, अहो स्वामीराज, सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कोठून करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून? राजाने तिला विचारिले, तुला काय झाले? तिने उत्तर दिले, ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलास खाऊ. माझा पुत्र शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले, तुझा पुत्र दे, म्हणजे आपण त्यास खाऊ. तेव्हा हिने आपला पुत्र लपवून ठेविला. त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडिली. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तो त्याने आतून आपल्या अंगाला गोणताट गुंडाळले आहे असे त्यास दिसले. तेव्हा तो म्हणाला, शाफाटाचा पुत्र अलिशा, याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना याहूनही अधिक करो. अलिशा त्यावेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडीलजन बसले होते. राजाने आपल्या जवळचा एक जासूद पाठविला. तो जाऊन पोहोचण्यापूर्वी अलिशा त्या वडीलजनास म्हणाला, पहा, या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठविला आहे. तर तो जासूद आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्यास लोटून द्या. त्याच्या मागोमाग त्याच्या धन्याच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे, नाही काय? तो त्यांच्याशी असे बोलत आहे, इतक्यात जासूद त्याच्यापाशी येऊन पोहोचला. तो म्हणाला, ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे, तर यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी? दुसरा राजे अध्याय 7. तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोमरोनाच्या वेशीत 1 माप सपीठ 1 शेकेलास व 2 मापे सातू 1 शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावयाचा नाहीस. त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी माणसे होती. ती एकमेकास म्हणाली, येथे बसून का मरावे? नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणारच, कारण तेथे महागाई, आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच. तर चला, आपण आरामी सेनेस जाऊन मिळू. त्यांनी आपल्याला जिवंत ठेविले
तर आपण जगू, त्यांनी आपल्याला मारून टाकिले तर आपण मरू, एवढेच. ते संध्याकाळच्या वेळी अरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले. अरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवर ते येऊन पाहतात, तो तेथे एकही माणूस नव्हता. कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला अरामी सेनेच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देऊ करून बोलाविले आहेत. म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले. आपले डेरे, घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे, सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवली. मग परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी छपवून ठेविला. मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहो ते बरे नाही. आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहो. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल. तर चला, आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू. त्यांनी जाऊन नगराच्या वेसकऱ्यास हाक मारून सांगितले, आम्ही अरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो. तो पहा, तेथे एकही मनुष्य नाही, मनुष्यांचा शब्दही नाही. तेथे घोडे व गाढवे ही बांधून ठेवलेली आहेत, डेरेही जशाचे तसेच आहेत. तेव्हा वेसकऱ्यांनी पुकारून राजमंदिरात ही खबर पोचविली. राजा रात्रीचा उठून आपल्या सेवकास म्हणाला, अरामी लोकांचा काय विचार आहे हे मी तुम्हास सांगतो. त्यास ठाऊक आहे की आपली उपासमार झाली आहे. हे जाणून ते छावणीच्या बाहेर मैदानात लपून राहिले आहेत. त्यांचा मनसुबा असा की आपण नगरातून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडून नगरात प्रवेश करावा. राजाच्या एका सेवकाने म्हटले, नगरात वाचून राहिलेल्या घोड्यातले 5 घोडे देऊन काय आहे ते पाहावयास कोणास तरी पाठवावे. इस्रायलांचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्याच्यासारखी त्या मनुष्यांची गती होईल, किंवा ज्या इस्रायलांचा संहार झाला आहे त्यांच्यासारखी त्यांची स्थिती होईल. मग 2 रथ व घोडे जुंपून आणले आणि राजाने अरामी सैन्यामागे काही लोक पाठविले. त्याने त्यास सांगितले, काय आहे ते पाहून या. ते यार्देनेपर्यंत त्यांच्या मागून गेले आणि पाहतात ते अरामी लोकांनी आपली वस्त्रे पात्रे गडबडीत रस्ताभर टाकून दिलेली त्यास आढळली. जासुदांनी परत जाऊन राजास हे सांगितले. तेव्हा लोकांनी बाहेर पडून अरामी लोकांचे डेरे लुटले. याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार 1 शेकेलास मापभर सपीठ व 1 शेकेलास 2 मापे सातू विकू लागले. ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्यास राजाने वेशीवर नेमिले होते. वेशीत लोकांची गर्दी झाली, ती त्यांच्या पायाखाली सापडून तो मेला. राजा देवाच्या माणसांकडे आला होता, तेव्हा त्याने त्यास जे सांगितले होते त्याप्रमाणे झाले. देवाचा माणूस राजास म्हणाला होता की उद्या ह्याच वेळेस शोमरोनाच्या वेशीत 1 शेकेलास 2 मापे सातू व 1 शेकेलास 1 माप सपीठ मिळेल. तसेच झाले. त्या सरदाराने देवाच्या माणसास म्हटले होते की परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय. त्यास त्याने प्रत्युत्तर दिले होते की तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावयाचा नाहीस. त्याप्रमाणेच त्याचे झाले. वेशीत लोकांची गर्दी झाली होती, त्यांच्या पायाखाली सापडून तो मेला. दुसरा राजे अध्याय 8. ज्या स्त्रीच्या मुलास अलिशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोयीस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठविणार आहे व तो या देशात 7 वर्षे चालू राहावयाचा आहे. देवाच्या माणसाच्या या सांगण्याप्रमाणे ती स्त्री आपल्या घरची मंडळी घेऊन पलिष्ट्यांच्या देशी जाऊन 7 वर्षे राहिली. 7 वर्षे लोटल्यावर ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशाहून परत आली आणि आपले घर
व जमीन यांच्या संबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली. त्या प्रसंगी राजा देवाच्या माणसाचा चाकर गेहजी याजशी बोलत होता आणि अलिशाने जी मोठी मोठी कृत्ये केली त्यांचे वर्णन कर असे त्यास सांगत होता. अलिशाने एका मृतास जिवंत केल्याचे तो राजास सांगत होता. तोच जिचा मुलगा त्याने जिवंत केला होता तीच स्त्री तेथे आली आणि आपले घर व जमीन यांच्या संबंधाने तिने राजापाशी फिर्याद केली. गेहजी म्हणाला, स्वामी महाराज, हीच ती स्त्री आणि अलिशाने जिवंत केलेला हाच तो मुलगा. तेव्हा तुला काय पाहिजे असे राजाने विचारिल्यावर तिने आपली हकीकत त्यास सांगितली. राजाने एका अंमलदारास तिच्याबरोबर पाठविले. त्यास त्याने सांगितले, तिचे जे काही आहे ते सर्व आणि तिने देश सोडिला तेव्हापासून आजपर्यंतचे तिच्या शेताचे उत्पन्न तिला मिळवून देण्याची तजवीज कर. मग अलिशा दिमिश्कास गेला. त्या समयी आरामाचा राजा बेन-हदाद दुखण्यात पडला होता. तेव्हा देवाचा माणूस आला आहे असे कोणी जाऊन त्यास सांगितले. तेव्हा राजाने हजाएला सांगितले, हाती नजराणा घेऊन देवाच्या माणसाच्या भेटीस जा आणि त्याच्याद्वारे परमेश्वरास प्रश्न कर की मी या रोगातून बरा होईन काय. तेव्हा हजाएल दिमिश्कातील सर्व उत्तम उत्तम वस्तू 40 उंटांवर लादून त्याच्या भेटीस गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, तुझा पुत्र अरामाचा राजा बेन-हदाद याने तुला असे विचारावयास मला पाठविले आहे की मी या रोगातून उठेन की नाही. अलिशा त्यास म्हणाला, जाऊन त्यास सांग, तू खात्रीने बरा होशील. तथापि परमेश्वराने मला कळविले आहे की तो अवश्य मरेल. तो त्याचकडे एकसारखी टक लावून पाहू लागला. त्याने इतकी टक लाविली की तो भांबावून गेला आणि देवाचा माणूस रडू लागला. हजाएलाने विचारले, माझे स्वामी का रडत आहेत? त्याने म्हटले, तू इस्रायल लोकास उपद्रव देणार, त्यांची तटबंदी नगरे जाळून टाकणार, त्यांचे तरुण पुरुष तरवारीने वधणार, त्यांची मुलेबाळे तू आपटून मारणार, त्यांच्या गर्भवती स्त्रिया तू चिरून टाकणार. हे सर्व मला ठाऊक आहे म्हणून. हजाएल म्हणाला, आपला दास तर केवळ कुत्रा आहे, तो असली भारी कृत्ये कशी करणार? अलिशा म्हणाला, तू आरामाचा राजा होणार हे परमेश्वराने मला कळविले आहे. तो अलिशापासून निघून आपल्या धन्याकडे गेला. त्याने त्यास विचारिले, अलिशा तुला काय म्हणाला? त्याने उत्तर दिले की आपण खात्रीने बरे व्हाल असे त्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने एक रजई घेऊन व ती पाण्यात भिजवून त्याच्या तोंडावर पसरली. तेव्हा त्यामुळे तो मरण पावला. त्याच्या जागी हजाएल राजा झाला. इस्रायलाचा राजा अहाब याचा पुत्र योराम याच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षी यहोशाफाट यहुदाचा राजा होता. त्यावेळी त्याचा पुत्र यहोराम हा राज्य करू लागला. तो 32 वर्षाचा असता राज्य करू लागला. त्याने यरुशलेमेत 8 वर्षे राज्य केले. अहाबाच्या घराण्याप्रमाणे इस्रायलाच्या राजाच्या रीतीप्रमाणे तो चालला. त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. तथापि आपला सेवक दावीद याच्यास्तव यहुदाचा नाश करावासे परमेश्वराला वाटले नाही, कारण त्याने त्यास वचन दिले होते की तुझ्या संतानाच्या ठायी मी तुझा दीप कायम ठेवीन. त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहुदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला एक राजा नेमिला. तेव्हा योराम आपले सर्व रथ बरोबर घेऊन साईर येथे गेला. ज्या अदोमी लोकांनी त्यास घेरिले होते त्यास व रथाच्या नायकास त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला. तेव्हा लोक आपापल्या डेऱ्यांकडे पळून गेले. अदोमाने यहुदाचे स्वामित्व झुगारून दिले. ते आजवर तसेच आहे. याच सुमारास लिब्नाने यहुदाचे स्वामित्व झुगारून दिले. योरामाने केलेल्या बाकीच्या गोष्टी व त्याने केलेली सगळी कामे या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? नंतर योराम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यास दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र अहजा हा त्याच्या जागी राजा झाला. अहाबाचा पुत्र इस्रायलाचा राजा योराम
याच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी यहुदाचा राजा यहोराम त्याचा पुत्र अहजा हा राज्य करू लागला. अहजा राज्य करू लागला तेव्हा तो 22 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 1 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या, ही इस्रायलाचा राजा अमरी याची नात. त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण अहाबाच्या घराण्याचा तो जामात होता. तो अहाबाचा पुत्र योराम याच्याबरोबर रामोथ गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याशी लढावयास गेला. तेव्हा अरामी लोकांनी योरामास घायाळ केले. योराम राजा हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावे म्हणून इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र योराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता, म्हणून यहुदाचा राजा यहोराम याचा पुत्र अहजा त्याच्या समाचारास गेला. दुसरा राजे अध्याय 9. नंतर अलीशा संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकास बोलावून सांगितले, कमर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोथ गिलाद येथे जा. तेथे पोहोचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी यास शोधून काढ. मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदातून उठवून आतल्या खोलीत घेऊन जा. मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, परमेश्वर म्हणतो, तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे. मग दार उघडून पळ काढ, थांबू नको. नंतर तो तरुण संदेष्टा रामोथ गिलाद येथे गेला. तो तेथे जाऊन पोहोचतो तो तेथे सैन्याचे सरदार बसले आहेत असे त्याला दिसून आले. तेव्हा तो म्हणाला, हे सरदारा, तुला काही सांगावयाचे आहे. येहूने विचारिले, आम्हा सगळ्यातून कोणाला? तो म्हणाला, हे सरदारा, तुला. तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे. इजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे. म्हणून आपला धनी अहाब याच्या घराण्याचा तू संहार कर. अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल. अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायलाच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. नबाटाचा पुत्र यराबाम व अहियाचा पुत्र बाशा यांच्या घराण्यांसारखे मी अहाबाच्या घराण्याचे करीन. इज्रेलाच्या भूमीवर इजबेलीस कुत्री खातील, तिला पुरावयास कोणी असणार नाही. मग दार उघडून त्याने पळ काढिला. येहू बाहेर आपल्या धन्याच्या सेवकांकडे आला तेव्हा एकाने त्यास विचारिले, सर्व काही ठीक आहे ना? तो वेडा तुझ्याकडे का आला होता? तो त्यास म्हणाला, तो मनुष्य कोण व त्याचा संदेश काय हे तुम्हास माहीत आहेच. ते म्हणाले, भलतेच, काय आहे ते आम्हास सांग. तो म्हणाला, त्याने मला असे असे सांगितले, परमेश्वर म्हणतो, तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे. हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरून त्याच्या पायाखाली पायऱ्यांवर पसरली आणि कर्णा वाजवून येहू राजा झाला असा पुकारा केला. या प्रकारे येहू बिन यहोशाफाट बिन निमशी याने योरामाविरुद्ध फितुरी केली. त्या समयी योराम सर्व इस्रायलासह अरामाचा राजा हजाएल याच्या भीतीमुळे रामोथ गिलादाचे रक्षण करीत होता. पण अरामाचा राजा हजाएल याशी लढताना योराम राजास अराम्यांच्या हातून जे घाव लागले होते ते सर्व बरे व्हावे म्हणून तो इज्रेलास परत गेला होता. येहू म्हणाला, तुमच्या मनास येईल तर या नगरातून कोणालाही इज्रेलास हे कळवण्यासाठी निसटून जाऊ देऊ नका. येहू रथात बसून इज्रेलास गेला. तेथे योराम पडून होता आणि यहुदाचा राजा अहजा
हा त्याच्या भेटीस आला होता. इज्रेल येथील बुरुजावर पहारेकरी उभा होता. त्याने येहू येत होता त्याची टोळी पाहिली, तेव्हा त्याने कळविले की मला एक टोळी दिसत आहे. तेव्हा योराम म्हणाला, एक स्वार पाहून त्याजकडे पाठीव. त्याला सांग की सर्व काही ठीक आहे ना, असे त्याला विचार. तेव्हा त्याला भेटावयास एक जण घोड्यावर बसून गेला व त्याला म्हणाला, राजा असे विचारतो की सर्व काही ठीक आहे ना? येहू म्हणाला, ठीक आहे किंवा नाही याची तुला काय पंचाईत? चल माझ्या मागे हो. तेव्हा पहारेकऱ्याने सांगितले की जासूद त्याचकडे गेला आहे, पण तो काही परत आला नाही. मग त्याने दुसरा स्वार पाठविला. तो त्याचपाशी जाऊन म्हणाला, राजा विचारितो की सर्व काही ठीक आहे ना? येहूने त्यास म्हटले, ठीक आहे किंवा नाही याची तुला काय पंचाईत? चल माझ्या मागे हो. तेव्हा पहारेकऱ्याने सांगितले, तोही त्यांच्याकडे गेला आहे, पण परत आला नाही. त्याचे रथ हाकणे निमशीचा पुत्र येहू याच्या रथ हाकण्यासारखे आहे. तो मोठ्या सपाट्याने रथ हाकीत आहे. योराम म्हणाला, रथ तयार करा. तेव्हा त्यांनी त्याचा रथ तयार केला. इस्रायलाचा राजा योराम आणि यहुदाचा राजा अहज्या हे आपापल्या रथात बसून येहूला भेटावयास गेले. इज्रेलकर नाबोत याच्या शेतात त्यांची गाठ पडली. योरामाने येहूस पाहिले, तेव्हा तो म्हणाला, येहू, सर्व काही ठीक आहे ना? येहू म्हणाला, तुझी आई इजबेल, हिचे व्यभिचार व गारुडे यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार? हे ऐकून योरामाने आपला रथ फिरवून पळ काढिला व अहज्यास म्हटले, अहज्या, दगा रे दगा. येहूने आकर्ण धनुष्य ओढून योरामाच्या बाहूंच्या दरम्यान असा बाण मारिला की तो त्याचा ऊर फोडून गेला आणि तो रथात कलंडून पडला. तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर यास सांगितले, त्यास उचलून इज्रेली नाबोथाच्या शेतात फेकून दे. त्याचा बाप अहाब याच्या मागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठीव. परमेश्वर म्हणाला, काल नाबोथाचा व त्याच्या पुत्रांचा खून झाला तो मी पाहिलाच आहे. परमेश्वराचे असे म्हणणे आहे की याच शेतात मी तुला याचा बदला देईन. यास्तव परमेश्वराच्या वचनानुसार याला उचलून त्या शेतात टाक. हे पाहून यहुदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, त्यालाही रथातच ठार करा. त्यांनी त्यास इब्लामाजवळील गुरघाटात मार दिला. तो तसाच मगिद्दोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला. तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास रथात घालून यरुशलेमेस नेले आणि दावीदपुरात त्याच्या वडिलांच्या थडग्यात त्यास मूठमाती दिली. अहाबाचा पुत्र योराम याच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षी अहज्या यहुदावर राज्य करू लागला होता. येहू इज्रेलास आल्याचे इजबेलीने ऐकले, तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. येहू फाटकाजवळ आला, तेव्हा ती म्हणाली, आपल्या धन्याचा खून करणाऱ्या जिम्री, सर्व काही ठीक आहे ना? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? तेव्हा दोघा खोजांनी त्याचकडे खिडकीतून डोकावले. त्याने त्यांना सांगितले, तिला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकिले. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यावर पडले आणि त्याने तिला पायाखाली तुडविले. मग तो आत जाऊन खाऊन पिऊन म्हणाला, जा, ती शापित स्त्री कोठे आहे ते पहा व तिला मूठमाती द्या, कारण ती राजकन्या आहे. तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले, तेव्हा तिची करोटी, पाय व हातांचे तळवे याखेरीज तिथे त्यास काही सापडले नाही. त्यांनी परत येऊन त्यास हे कळविले. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराने आपला सेवक एलिया तिशबी याच्याद्वारे जे वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले. त्याने म्हटले होते, इज्रेलाच्या शेतात कुत्री इजबेलीचे मांस खातील. इजबेलीचे शव इज्रेलातील शेतात खताप्रमाणे पडून राहील.
ही इजबेल आहे असे कोणी ओळखणार नाही. दुसरा राजे अध्याय 10. अहाबाचे 70 पुत्र पौत्र शोमरोनात राहत असत. येहूने इज्रेल येथील वडीलजनांपैकी जे अधिकारी होते त्यास आणि अहाबाच्या पुत्रांची निगा करणे ज्याकडे होते त्यास पत्रे लिहून शोमरोनास पाठविली. त्यात असे म्हटले होते, तुमच्या धन्याचे पुत्रपौत्र तुम्हामध्ये राहत आहेत. तुमच्या स्वाधीन रथ, घोडे, तटबंदी नगर व हत्यारेही आहेत. तर हे पत्र तुम्हास पोहोचताच तुमच्या धन्याच्या पुत्रांपैकी जो उत्तम व योग्य असेल त्यास निवडून त्याच्या बापाच्या गादीवर बसवा आणि तुमच्या धन्याच्या कुळासाठी युद्ध करा. यावरून ते अतिशयीत घाबरले. ते म्हणाले, ह्याच्यासमोर 2 राजांचा टिकाव लागला नाही तर आमचा कसा लागेल. मग राजाचा खानगी कारभारी, नगरचा अधिकारी, तेथील वडीलजन आणि त्या मुलांची निगा करणारे या सर्वांनी येहूला सांगून पाठविले की, आम्ही आपले दास आहो. आपण आम्हास सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणासही राजा करणार नाही. आपल्या नजरेस बरे दिसेल ते करा. मग त्याने त्यास दुसऱ्यांदा पत्र लिहून पाठविले. ते असे, तुम्ही माझ्या पक्षाचे असल्यास व माझे म्हणणे मानित असल्यास आपल्या धन्याच्या पुत्रपौत्रांची शिरे छेदून उद्या ह्या वेळेपर्यंत मजकडे इज्रेल येथे हजर व्हा. राजपुत्र 70 होते. त्यांची निगा करणाऱ्या नगरातल्या थोर लोकांजवळ ते राहत असत. ते पत्र त्यास जाऊन पोहोचताच त्यांनी त्या 70 राजपुत्रास पकडून त्यांचा वध केला आणि त्यांची शिरे टोपल्यात घालून त्याचकडे इज्रेल येथे पाठवून दिली. एका जासुदाने त्यास सांगितले, राजपुत्रांची शिरे हजर आहेत. त्याने त्यास सांगितले, वेशीपाशी त्यांच्या 2 राशी करून सकाळपर्यंत ठेवा. सकाळी तो बाहेर जाऊन उभा राहिला व सर्व लोकांस म्हणाला, तुम्ही न्यायी आहात. मी आपल्या स्वामीचा द्रोह करून त्याचा घात केला, पण या सर्वांचा वध कोणी केला. हे पक्के समजा की अहाबाच्या घराण्याविषयी परमेश्वर जे म्हणाला आहे त्यातला एकही शब्द व्यर्थ व्हावयाचा नाही. परमेश्वराने आपला सेवक एलिया याच्याद्वारे जे सांगितले ते त्याने केले आहे. इज्रेल येथे अहाबाच्या घराण्यातील जे लोक उरले होते ते सर्व, त्याचे सर्व थोर पुरुष, जिवलग मित्र व याजक हे येहूने वधिले. त्यातला एकही शेष राहू दिला नाही. मग तो उठून शोमरोनास जावयास निघाला. मार्गात येहू मेंढपाळ्यांच्या लोकर कातरण्याच्या वाड्यानजीक आला असता यहुदाचा राजा अहज्या याचे भाऊ त्यास भेटले. तेव्हा त्याने विचारिले, तुम्ही कोण. त्यांनी सांगितले, आम्ही अहज्याचे भाऊबंद आहो. आम्ही राजपुत्रांच्या व राजमातेच्या पुत्रांच्या समाचारास चाललो आहो. तेव्हा त्याने सांगितले, यास जिवंत पकडा. त्यांनी त्यास जिवंत पकडले. त्या 40 पुरुषास त्या मेंढरे कातरण्याच्या जागेजवळील हौदानजीक जिवे मारण्यात आले. त्याने त्यातला एकही जिवंत ठेविला नाही. तो तेथून निघाल्यावर रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीस येताना त्यास आढळला. त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्यास म्हटले, तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय. यहोनादाब म्हणाला, आहे. मग तो म्हणाला, असे असेल तर मला तुझा हात दे. त्याने त्यास हात दिला आणि आपल्या रथावर घेतले. तो त्यास म्हणाला, मजबरोबर चल. परमेश्वराप्रित्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पहा. या प्रकारे त्याने त्याला रथात बसवून घेतले. परमेश्वराने एलियास सांगितले होते त्या वचनानुसार येहूने शोमरोनास येऊन अहाबाचे जितके लोक तेथे शेष राहिले होते त्या सर्वांचा वध करून अहाबास नामशेष केले. नंतर येहूने सर्व लोकांस जमा करून सांगितले, अहाबाने बाल मूर्तीची सेवा थोडी केली, येहू सेवा फार करणार. तर आता बाल मूर्तींचे सर्व संदेष्टे, सर्व उपासक आणि सर्व याजक यास मजकडे बोलावून आणा. त्यातला कोणीही मागे राहू देऊ नका. बाला प्रित्यर्थ
मला महायज्ञ करावयाचा आहे. जो कोणी मागे राहील त्यास देहांत शिक्षा होईल. बाल मूर्तींच्या सर्व उपासकांचा संहार करावा म्हणून येहूने ही कपटयुक्ती योजली. येहू म्हणाला, बाला प्रित्यर्थ एक पवित्र महासभा भरवा. तेव्हा लोकांनी दवंडी पिटली. येहूने सर्व इस्रायेलात जासूद पाठविले. तेव्हा बाल मूर्तींचे सर्व उपासक आले. त्यातला एकही आल्या वाचून राहिला नाही. ते सर्व बालाच्या देवळात जमा झाले. तेव्हा बालाचे देऊळ येथून तेथून सगळे गच्च भरले. वस्त्र भांडाराचा कारभारी होता, त्यास त्याने सांगितले, बालाच्या उपासकांसाठी वस्त्रे भांडारातून काढ. तेव्हा त्याने त्यांच्यासाठी वस्त्रे काढून आणली. नंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब हे बालाच्या देवळात गेले. येहू बालाच्या उपासकास म्हणाला, येथे तुम्हाबरोबर परमेश्वराचे कोणी उपासक आहेत किंवा सर्व केवळ बालाचे उपासक आहेत हे तपासून पहा. मग ते यज्ञ करण्यास व होमबली अर्पिण्यास आत गेले. इकडे येहूने 80 पुरुष बाहेर ठेविले होते. त्यास त्याने सांगितले की, जी माणसे मी तुमच्या हवाली करीन त्यातला कोणी निसटून गेला तर जो त्यास जाऊ देईल त्याचा प्राण त्याच्याऐवजी घेण्यात येईल. होमबली अर्पिण्याचे संपले तेव्हा येहूने पहारेकऱ्यास व सरदारास सांगितले की आत जाऊन त्यांचा वध करा. एकासही बाहेर जाऊ देऊ नका. तेव्हा त्यांनी तरवारीच्या धारेखाली त्यांचा संहार केला. त्या पहारेकऱ्यांनी व सरदारांनी त्यास बाहेर फेकून दिले आणि बालाच्या देवळाच्या गढीत ते गेले. बालाच्या देवळात जे स्तंभ होते ते त्यांनी बाहेर काढून जाळून टाकले. त्यांनी बालाच्या मूर्तिस्तंभाचा भंग केला आणि त्याचे देऊळ मोडून त्याचा पायखाना केला. तो आजवर आहे. या प्रकारे येहूने इस्रायल लोकातून बाल मूर्ती काढून टाकली. तथापि नबाट पुत्र यराबाम याने इस्रायल लोकास ज्या पापकर्मांच्या योगाने पाप करावयास लाविले ती पापकर्मे अर्थात बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे यांचा नाद येहूने सोडिला नाही. परमेश्वर येहूस म्हणाला, माझ्या दृष्टीने जे बरे ते तू केले आहे. माझ्या मनोदयाप्रमाणे तू अहाबाच्या घराण्याचे केले आहे. म्हणून तुझ्या 4थ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्रायलाच्या गादीवर बसतील. पण येहूने इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या धर्मशास्त्राप्रमाणे चालण्याची पूर्ण मनाने खबरदारी घेतली नाही. यराबामाने इस्रायलाकडून ज्या कर्माच्या योगाने पाप करविले त्यांचा नाद त्याने सोडिला नाही. त्या काळी परमेश्वर इस्रायलाची छाटाछाट करू लागला. हजाएलाने इस्रायलाच्या साऱ्या मुलखात त्यास मार दिला. यार्देनेच्या पूर्व थडीकडील सर्व गिलाद देश आणि गादी, रौबेनी व मनश्शे यांचा देश म्हणजे अर्नोन खोऱ्याजवळील अरोएरापासून गिलाद व बाशान येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने घेतला. येहूच्या बाकीच्या गोष्टी, त्याने केलेली सर्व कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? येहू आपल्या पितरांजवळ जाऊन निजला तेव्हा लोकांनी त्यास शोमरोन येथे मुठमाती दिली. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोआहाज हा गादीवर बसला. येहूने शोमरोनात इस्रायलावर 28 वर्षे राज्य केले.